आंतरवालीत सर्वांनी सामूहिक उपोषणाला बसायचं आहे. मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये पत्रकार परिषद. आज मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दुपारी साधारणतः 3 वाजण्याच्या दरम्यान त्यांनी बीडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. मराठ्यांशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही, त्यामुळे बदला घेऊ, बघू, करू असं इथं जमणार नाही आणि तसा प्रयत्न कुणी करू नये. समाजावर कुणीही दडपण आणण्याचा प्रयत्न करू नये. जे पडले त्यांनाही मदत आणायची आहे. जे पडले त्यांनाही मदत झाली पाहिजे आणि जे आले त्यांनाही मदत झालेली आहे. त्यामुळे आता दोघांनाही मराठ्याच्या मदतीला उभे राहायचं आहे आणि आंतरवाली सराटी येथे सामूहिक उपोषणाचं आयोजन करायचं आहे, असे आवाहन बीडमध्ये पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे यांनी केलं आहे. हे सामूहिक आमरण उपोषण असणार आणि राज्यात आता कुठेही आमरण उपोषण होणार नाही. साखळी पण नाही, पंचच उपोषण आंदोलन राज्यात होणार नाही. एकाच ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी आंतरवालीत सामूहिक आमरण उपोषण आरक्षणासाठी होणार आहे. शेवटी काय असतं बघा, त्यांनी त्यांचे पक्षीय नेते आता मोठं करायचं काम केलं. आता आम्हाला आमची जात आणि आमचे लेकरं मोठं करावं लागत आहे. त्यामुळे आता ते राजकारण डोक्यातून मराठ्यांनी काढलं आणि मराठी कामाला पण लागले. आरक्षणाला विरोध करत सत्तेवर बदले जे सरकार पूर्वी होतं तेच आता सत्तेत आलंय पुन्हा. म्हणजे एकंदर मराठा आरक्षणाच्या लढ्याचा सत्ताधाऱ्यांनाच फायदा झालाय. हे बघा, मी काय समाजाला सांगितलं, लोकसभेला पण आणि विधानसभेला पण, तुम्हाला ज्याला पडा ज्याला निवडण्याचं. मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज माझ्याकडे आणि माझा समाजही कधी बदलला नाही. तोही माझ्या पाठीशी ठामी, मी त्यांच्या पहिले ती तेच होते, आता तेच. आम्हाला काय फरक पडणार आहे कोणी आलं तरी. मी तर याच्या अगोदरच 8-15 दिवसापूर्वी सांगितलं होतं, कोणी आलं तरी मला लढावं लागणार आहे, माझ्या समाजाला संघर्ष करावा लागणार आहे. आम्ही सज्जत येऊ दे कोणी बी. तीच सासू आहे, पहिलीच होती, जशी होती तीच आहे. पुन्हा तिला काय होतं, काय गरजेची. आम्ही उलट मिळालेली बारे. मराठ्यांपुढं सरकार कोणतं टिकत नाही. फक्त एकच सांगतो, शांततेतच शांततेत राहून द्यायचं. पुन्हा आले आणि वळवळ करतात, दहशत करतात, दादागिरी माजवायचा प्रयत्न करतात, तर तुम्हाला त्याचा परिणाम इतका वाईट भोगायला लागेल. तुम्हाला वाटतं 5 वर्ष आपलं कोणी काही करू शकत नाही. मध्ये सुद्धा पडत असतं. मराठ्यांच्या नादी नाही लागायचं. मराठ्याला उलट सुलट घुसवायला लावायचं नाही आणि त्यांना छेडायचं पण नाही. आरक्षणाचे मुख्यमंत्री आता राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आघाडीवर आहे, चर्चेत आहे. खरं तर मोठा संघर्ष तुम्हाला त्यांच्याच विरोधात करताना पाहिलं. कशा पद्धतीची लढाई असणार आहे पुढची, ते जर मुख्यमंत्री झाले तर? आम्हाला काहीच आवड वाटत नाही. आम्ही मराठी यांना लय वेळेस उकळून पेलेले. आता ते आले काय हे आले काय, आम्हाला लढावंच लागलं असतं ना. निवडणूक झाली गेली, विषय सापडला. ते मराठ्यांनी पटापट डोक्यात काढून टाकायचं. कोण पाडला का निवडून आला काय, सुतक पाड्यासारखं वागायचं नाही. आपल्याला काय सुतक आहे, कोणी पडला का निवडून. आता त्यांचा विषय संपला. तुम्ही त्यांना मोठं केलं. कोणी आमदार झाला, कोणी मंत्री होईल, कोणी काय व्हायचं होईल, ज्याला त्याला मिळालं. आता तुमचं काय, तुमच्या लेकराचं काय, तुमच्या जातीच्या अस्तित्वाचं काय, तुमच्या लेकराच्या भविष्याचं काय. आता आरक्षणाचं बघायचं. सगळ्या मराठ्यांना पत्रकारांच्या माध्यमातून जाहीरपणे सांगतो, तुम्हाला हात जोडतो, आता तुमच्या लेकराचं बघा. आता लढाई स्वतःच्या लेकरासाठी, कारण त्याला उद्या ऍडमिशन घ्यायचंय, त्याला नोकर भारतीय निघणार आहेत, तिथं प्रमाणपत्र पाहिजे, त्याला आरक्षणाची गरज आहे. त्याला कोणत्याही क्षेत्रात जायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला डॉक्टर व्हायचंय, त्याला MD व्हायचंय, MBBS व्हायचंय, BHMS व्हायचंय, त्याला मोठमोठ्या क्षेत्रात जायचंय, त्याला कलेक्टर व्हायचंय, त्याला तहसीलदार व्हायचंय, त्याला आरोग्य अधिकारी व्हायचंय, त्याला पोलीस भरतीमध्ये जायचंय, त्याला PSI व्हायचंय, त्याला IPS IAS दर्जाचा अधिकारी व्हायचंय, त्याला इंजिनियर व्हायचंय, त्याला अनेक क्षेत्रात जायचंय, त्याला परदेशात शिकायला जायचंय. त्यासाठी तुमच्या लेकराला आरक्षण पाहिजे. यांना दिलं आता तुम्ही. आता डोक्यातून खूळ काढा, पागलपणा करू नका. कोणता नेता फेता मंत्री काय झाला, आमदार काय झाला, गुलालात नाचू नका. तो नाचून देईल, येणार नाही मदतीला. तुमचं लेकरू तुमच्या मदतीला येईल. त्याच्यामुळे आता लेकराला आरक्षण लागणार आहे, उद्या भारतीय निघणार आहे. त्या आरक्षणासाठी तुटून पडा. पक्षातले ज्याला मतदान केलंय त्याला सांगा, आमचा मुद्द्याला भांडती दवर मागणीला तुला मतदान केलंय. मग तो भाजपचा असेल, नाही तर काँग्रेसचा असेल, नाही तर महाविकास आघाडी युतीचा असेल. मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी आंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी लागा. घराघरातले मराठी तिकडे काम उरकून घ्या. सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर करणार.